जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी जिंदगी. श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून सध्या आपण नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती जागर नवदुर्गांचा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगानं अनेक वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना आपण इथे आमंत्रित करतो आहोत आणि त्यांचा संपूर्ण प्रवास आपण जाणून घेत आहोत. अर्थातच ही व्यक्तिमत्व म्हणजे स्त्रीच आहे आणि प्रत्येक स्त्री जी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी पार पाडते आणि तिने एक वेगळं स्वतःची ओळख निर्माण केलेली, स्वतःची नवीन शैली निर्माण केलेली आहे, अशाच अनेक व्यक्तिमत्वांना आपण इथे आमंत्रित करत आहोत. त्याच अनुषंगानं आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत भारतात आणि भारताबाहेर ऑडिओ आणि व्हिडिओ प्रोडक्शन हाऊसचं काम बघणाऱ्या, त्याचबरोबर नाशिकमधल्या पहिली लेडीज एडिटर म्हणून नाव कमावलेल्या मधुरा कुंभेजकर यांना. त्यांचा संपूर्ण प्रवास आपण आता जाणून घेऊया, त्यांच्याशी गप्पा मारूया. मॅडम नमस्कार, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. नमस्कार, मलाही खूप छान वाटलं. नाशिकमधल्या पहिल्या लेडीज एडिटर म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. खरं तर ही खूप पुढचा हा टप्पा असेल इथपर्यंत पोहोचण्याचा, पण त्याही आधी मला असं वाटतं की तुमच्या बालपणाबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. तुम्ही मूळच्या कुठल्या आहात किंवा आधीच आपलं शिक्षण, घरातली पार्श्वभूमी आणि नंतर याच्याकडे वळणं, हे सगळं कसं झालं? मी मूळची नाशिकचीच आहे. इनफॅक्ट माझं पूर्वीचं नाव गौरी जानोरकर आहे. मी पंचवटीला बिलॉंग करते आणि छान ब्राह्मण कुटुंबातली मध्यमवर्गीय कुटुंबातनं आलेली आहे आणि आमच्याकडे शिक्षणाला ना खूपच महत्व होतं. म्हणजे माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते, आई शिक्षिकाच होती, प्रिन्सिपल होती आणि त्याच्यामुळे आम्हाला पहिल्यापासून शिक्षणावर किती भर दिला गेला पाहिजे याच्याविषयी सांगितलं जायचं. माझं शिक्षण कम्प्युटर इंजिनियर मध्ये झालेलं आहे. परंतु जसं आता तुम्ही उल्लेख केला की माझं सोल्युशन्स मल्टीमीडिया या नावाने ऑडिओ व्हिडिओ प्रोडक्शन हाऊस आहे, तर ते आम्ही 2001 साली सुरू केलं. अच्छा. तर त्याच्याविषयी थोडंसं सांगायचं झालं तर शिक्षण कम्प्युटर इंजिनियर जरी असलं तरी मला ना कलेची खूप आवड होती पहिल्यापासून. चित्रकलेत पण अनेक परीक्षा मी पास केलेल्या होत्या, तर त्याच्यामुळे क्रिएटिव्ह साईड ही मला नेहमीच खुणावत असे. मग मी हा विचार केला की माझ्यासाठी एडिटिंग करणं इट्स अ सॉफ्टवेअर्स, बरोबर, मी हे सॉफ्टवेअर समजून घेते आणि त्याच्यात माझ्या क्रिएटिव्हिटीला प्राधान्य मिळू शकतं हे मला जाणवलं आणि मग त्याच्यामुळे हा सुवर्ण मध्य मी साधला की माझ्या शिक्षणाचाही तिथे थोडा फायदा झाला आणि मुख्य म्हणजे माझ्या क्रिएटिव्हिटीला खूपच चांगला तिथे म्हणजे वाव मिळाला. एक्झॅक्टली. जेव्हा ही संकल्पना डोक्यात आली की आपल्याला अशा पद्धतीनं काम करायचं आहे, तर याच्या आधी तुम्हाला काही लिखाणाची आवड किंवा असं काही वेगळं तुम्ही केलं होतं की डायलॉग म्हणून दाखवणं, स्क्रिप्ट वाचणं, अशा प्रकारांचं काही तुम्ही काम केलं होतं? नाही, बेसिकली आत्ता पण माझ्या कामात तसं नाही आहे. व्हिडिओ एडिटिंग हा म्हणजे जे काही शूटिंग येतं आपल्याकडे त्याच्यातनं योग्य शॉट सिलेक्ट करून त्याचं खूप सुंदर आउटपुट, जे योग्य आउटपुट असतं, जे रिक्वायर्ड आउटपुट असतं ते देणं हे असतं. तर त्याच्यासाठी एक मात्र मला नक्की आवडायचं की वेगवेगळ्या म्हणजे तेव्हा आपण मूव्ही म्हणू शकतो किंवा वेगवेगळे लघुपट म्हणू शकतो. आता तुम्हाला युट्यूबला अनेक शॉर्ट डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म्स बघायला मिळतात. तर हे मी कायम पहिल्यापासून बघत आलेली. आणि तू वाचनाच्या आवडीविषयी म्हटलं तर हो, खरं आहे. लहानपणी मी अनेक पुस्तकं वाचलेली आहेत आणि त्याच्यात माझ्या एक नंतर लक्षात आलं की ते पुस्तक वाचताना ते माझ्या डोळ्यासमोर उभं राहायचं. त्याच्यामुळे कदाचित तेव्हापासून मला व्हिज्युअलाइज करायची सवय झाली आणि त्याचा फायदा मला एडिटिंग मध्ये एडिटर म्हणून आणि त्याच्यानंतर आता मी फिल्म डायरेक्ट करते तर डायरेक्टर म्हणून त्याचा मला खूप फायदा होतो, कारण आय कॅन व्हिज्युअलाइज द स्क्रिप्ट. नक्की खूप वेगळं हे क्षेत्र आहे तसं बघायला गेलं तर. आणि मुळात बऱ्याचदा आपण काय म्हणतो ना, आवाजाशी संबंधित काम करण्याला बऱ्याचदा लोक प्राधान्य देतात, पण एडिटिंग हा तसा फार मोठा आणि तसा बघितलं तर अवघड पार्ट आहे. आता त्याच अनुषंगानं हाच प्रश्न आहे की नाशिकमधल्या पहिल्या लेडीज एडिटर, तर हे कसं घडलं? मी तुला मगाशी म्हटलं तसं की एडिटिंग करायला क्रिएटिव्हिटी लागते, पण अजून मला एक सांगायला आवडेल सगळ्यांना की एडिटिंग करायला प्रचंड पेशन्स लागतो. बरोबर आहे. तुम्हाला एकाच ठिकाणी 12-12, 13-13 तास बसावं लागतं, आलेल्या शूटिंगचा अभ्यास करावा लागतो आणि त्यातनं चांगला आउटपुट देण्यासाठी. तर कदाचित तो पेशन्स माझ्याकडे होता पहिल्यापासून, त्याच्यामुळे मला त्याच्यात आवड निर्माण झाली आणि मग ती आवड मला हळूहळू माझ्या व्यवसायाकडे घेऊन गेली आणि म्हणूनच मी ऑडिओ व्हिडिओ प्रोडक्शन हाऊस सुरू करू शकले. अच्छा. आणि मग हे पहिलं जे काम आलं ते कुठल्या प्रकारचं होतं? पहिले 2001 साली जेव्हा मी याची सुरुवात केली तेव्हा आपल्या नाशिकमध्ये ना खूप केबल चॅनल होते. बरोबर. तर मग त्यांच्यावरती ना अनेक लोक ऍड्स बनवायचे. व्हिज्युअल ऍड ही कॉन्सेप्ट तेव्हा अगदी नवीन होती. बरोबर. जिंगल ऍड असायच्या, नरेशन ऍड असायच्या. तर त्या ऍड माझ्याकडे यायला लागल्या आणि तिथून खऱ्या अर्थाने या व्यवसायाची सुरुवात झाली. बरं.
अच्छा, म्हणजे अशा रीतीने 2001 पासून ते आजतागायत आपण हा एक जो प्रवास चालू आहे तो खूप आता चॅलेंजिंग पण असेल, नवीन नवीन गोष्टी सुद्धा ते जसजशी टेक्नॉलॉजी वाढते तसं तसं त्याच्यामध्ये येत असतील. तर तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने आपल्याला काय जाणवतीये? टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने तर खूप छान झालं. म्हणजे आता तू बघत असेल तर डिजिटल युग इतकं प्रॉम्प्ट झालंय. तेव्हा कॅसेट्सवर वगैरे शूटिंग व्हायचं बरोबर. आणि मग त्या पद्धतीने एडिटिंग सगळं वापरलं जायचं. आता खूप कार्ड आले, मेमरी कार्डवर सगळ्या गोष्टी येतात आणि तेव्हा फक्त ऍड किंवा असं केबल चॅनलवर तुमचं आउटपुट जाणं एवढंच मर्यादित बरोबर. होतं. आता सोशल मीडियामुळे तुम्हाला एक प्लॅटफॉर्म वाढले हो. आणि आमच्या याच्यामध्ये फक्त आता कसं आहे, आम्ही इंडस्ट्रियल डॉक्युमेंटरी करायला लागलो किंवा आता आम्ही मागच्याच वर्षी त्र्यंबकेश्वरवर एक सुंदर अर्धा तासाची फिल्म केली आहे. अच्छा, अरे तर वा. असे विषय पण आम्ही हाताळतो आणि बाकी सोशल मीडियासाठी लागणारं प्रमोशनल मटेरियल तर बनवलंच जातं. बरं. मग ते बनवताना तू म्हणते तसं आम्हाला पण कायम स्टुडंट राहावं लागतं. बिकॉज ज्या नवीन नवीन गोष्टी इन होत आहेत, नवीन नवीन सॉफ्टवेअर इन होत आहे, नवीन नवीन कॉन्सेप्ट इन होत आहे, त्याचा आमच्या टीमला, मला स्वतःला व्यवस्थित अभ्यासच करावा लागतो. नक्कीच. आणि त्या गोष्टी मग इन करत गेलो तर मग आपोआपच आजच्या जमान्याच्या बरोबर आपण चालायला सोपं होतं. अगदीच खरंच आहे. आणि जसं चॅलेंजिंग काम असतं तितका मला वाटतं इंटरेस्ट वाढतो असंही असू शकतं. भारतात आणि भारताच्या बाहेरही आपली कामं चालतात, तर ही प्रोसेस कशी घडते? भारतात म्हणजे आम्ही नाशिकपुरतं स्वतःला मर्यादित नाही ठेवलं. जेव्हा आम्ही त्या स्किल सेट आमचा वाढवला, मग आम्ही ठरवलं की आपण हे पॅन इंडिया काम करायला हरकत नाही की आउट ऑफ इंडियाही काम करायला हरकत नाही. आणि कामाची क्वालिटी तुम्ही उत्तम ठेवली तर तुम्हाला माउथ पब्लिसिटीने किंवा तुमचं कामच तुम्हाला काम देतं. आणि तू आता खूप छान वाक्य म्हटली की काम आवडलं पाहिजे. मी नेहमी सांगते की आवडणारच काम करा, म्हणजे ते तुम्हाला काम वाटणार नाही. तर त्या पद्धतीने आम्ही करत गेलो. त्याच्यामुळे एक आहे की जिथे कुठे शूटिंग असेल, कारण ही कॉन्सेप्ट अशी असते की तुम्हाला वेगवेगळ्या फिल्म्स बनवायच्या, इंडस्ट्रियल फिल्म असो, प्रोफाईल फिल्म असो, तर त्या तिथे जाऊन बनवायला लागतं कारण शूटिंग तिथे करावं लागतं. बरोबर. त्याच्यामुळे मग आमची भारतभर किंवा बाहेरी भ्रमंती होते. पण मी याच्यात मला सांगायला आवडेल की त्याच्यामुळे मी खूप विविध जागाही बघते, तिथली संस्कृती कळते, तिथले आपल्याला डेव्हलपमेंट्स कळतात. तर म्हणजे काम पण होतं आणि सायमल्टेनियसली तुमचं नॉलेज पण वाढतं. अगदीच खरं. एक स्त्री म्हणून अशा क्षेत्रात काम करताना खरं तर हल्ली स्त्रियांना कुठलंच कामाच्या बाबतीत लिमिट नाहीये. आपण बघतो आहोत की सगळ्याच ठिकाणी स्त्रिया अतिशय उत्तम काम करतात. पण जेव्हा असा भाग येतो तेव्हा बऱ्याचदा स्वतःला काही ठिकाणी सिद्ध करावं लागतं, काही ठिकाणी नवीन नवीन गोष्टी शिकायला लागतात. तेव्हा ह्याच्याबद्दल आपण काय सांगू शकता? ऍक्च्युली स्त्री म्हणून मी म्हणेल ना तर हे फील्ड खूप छान आहे. म्हणजे मी नेहमी भर देते माझ्या बोलण्यात की क्रिएटिव्हिटी, तू आज मान्य करशील की थोडा का अर्थाने होईना जास्ती पार्ट आपल्याकडे झुकतो क्रिएटिव्हिटीचा, लेडीजकडे तो असतो. आणि एक मुख्य अजून गुण असतो लेडीजमध्ये, दॅट इज मल्टीटास्किंग, की अनेक कामं ती ऍट ए टाइम करू शकते. तर त्याचा इथे खूप गरज असते. कारण तुम्हाला मेकअप मध्ये तो व्यवस्थित काम करतो की नाही ॲज अ डायरेक्टर, तुम्हाला शॉर्ट डिव्हिजन करायचे असतात, तुम्हाला शूटिंगही बघायचं असतं, एडिटिंगच्या वेळी काम करायचं असतं. तर या सगळ्या गोष्टी स्त्री असल्यामुळे मला खूप चांगल्या पद्धतीने हँडल करता आल्या. आणि आज मी आपण एक म्हणू शकतो लेडी बॉस असल्याने, आणि हाताखाली आजही सगळे जेंट्सच असतात, कारण स्पॉट बाईज, मेकअप दादा, लाईटमॅन हे जेंट्स जास्ती आहेत. पण मग त्यांना तुम्ही जेव्हा बॉस नाही म्हणू शकत, मी आज सगळे त्यांना बरोबरच ठेवलेलं आहे. पण आपल्याला एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो आणि खूप छान पद्धतीने लेडीज असल्याने आपण हे हँडल करू शकतो. तर मला असं वाटतं हे खूप छान आहे. आणि अजून मला एक अनुभव सांगायला आवडेल. मी विदर्भात एक शूट करत होते बुलढाण्यात. तर तेव्हा आम्ही शूट करत असताना रस्त्यावर एक शेतकरी येऊन मला भेटले होते. ते म्हटले होते की तुम्ही केव्हाचं जे छान सगळं करून घेताय तर मला फारच छान वाटलेलं आहे आणि मला असं वाटेल की माझी मुलगी तुमच्यासारखी पुढे शिकून अशी व्हावी. तर त्या दिवशी मला फार छान वाटलं की चला आपण कोणासाठी फुल ना फुलाची पाकळी एक इन्स्पायर होऊ शकतो. तर ते नक्की खूप छान. आणि मला वाटतं तुम्ही लेडी बॉसचा उल्लेख केला तर मला असं वाटतं की बॉसिंग करणं खूप सोपं असतं, पण त्या व्यक्तीच्या जागी राहून तो विचार करणं हे कदाचित स्त्रीला जास्त चांगलं समजू शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की स्त्री उत्तम कामं करू शकते या सगळ्याच गोष्टींमध्ये. हे सगळं करत असताना बाहेरचे दौरे असतील, कामाचा ताण असेल, सगळी बाकीचे इतर व्याप असतील, घरच्यांची साथ कशी असते किंवा हे घराचं आणि सगळं मॅनेजमेंट तुम्ही कसं करता? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण नेहमीच असं म्हणतो, पण मला असं वाटतं की जसं बिझनेसमध्ये हे टीमवर्क असतं ना, तसं घरात सुद्धा हे टीमवर्कच असतं. बरोबर. म्हणजे घरच्यांची पूर्ण तुम्हाला साथ असेल तर हा फरक असतो. माझे मिस्टर मिलिंद कुंभेजकर माझ्याबरोबर बिझनेसमध्ये पण आहेत. तो मेनली सगळं टीव्ही रिलीज वगैरे बघतो, तो प्रोडक्शन बघत नाही. परंतु पहिल्यांदा जेव्हा म्हणजे मला आवडेल इथं सांगायला की जेव्हा लग्न झालं आमचं, म्हणजे ठरलं, तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की करिअर सांभाळून मी घर सांभाळेल. नॉर्मली उलटं असतं, घर सांभाळून करिअर. तेव्हा त्याने सांगितलं की खरंच हे खूपच आवडणार आहे, मला अशीच करिअरिस्टिक बायको हवी होती. त्याच्यामुळे पहिल्यापासून मिस्टरांचा साथ मला कम्प्लीट होता. आणि किती झालं जेव्हा आपण आई बनतो
छोटे छोटे मुलं घरात असतानाही या शूटिंग आणि या सगळ्या दौऱ्याला जाणं, बरोबर. ते माझ्या घरच्या सासू सासऱ्यांमुळे खूप छान साध्य झालं. माझ्या आई वडिलांची त्याच्यात हेल्प होती. बर. त्याच्यामुळे ऑफकोर्स आहे फॅमिलीची बॅकग्राऊंड आणि फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला असेल ना, तर मला असं वाटतं तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. नक्की नक्की, अगदी खरं आहे. आणि मला वाटतं स्त्री तेव्हाच उत्तम काम करू शकते जेव्हा घरचं काम घरी आणि बाहेरचं काम बाहेर, अशा दोन्ही गोष्टी तिला मिळू शकतात. अगदी बरोबर. शेवटचा प्रश्न जाता आता मला आपल्याला हाच विचारायला आवडेल, या क्षेत्रात ज्यांना यायचं आहे, मुली असोत मुलं असो, त्यांना आपण काय सांगाल? मी तर सांगेल की खूप उत्तम क्षेत्र आहे, रोज वाढणारं क्षेत्र आहे. माझा मुलगा यश सुद्धा मला आता जॉईन झालाय, तो आमचं फोटोग्राफी डिपार्टमेंट पण बघतो. बर. परंतु आता माझ्याकडे बरेच स्टुडंट येतात हे जाणून घ्यायला की कसं असतं काम. हा. खरं सांगू ना, थेरॉटिकल काम इज डिफरंट आणि बरोबर. प्रॅक्टिकल डिफरंट असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलांनी हे समजून घ्यावं, मुला मुलींनी अर्थात, की बिहाइंड द कॅमेरा म्हणजे जसं ऍक्टर म्हणून तुम्हाला माहिती असतं काय करायचं, हो हो. तसं बॅकग्राऊंड म्हणजे तुम्हाला टेक्निकल पर्सन म्हणून जर स्वतःला ग्रोअप व्हायचं असेल तर एडिटिंग काय असतं, स्क्रिप्ट रायटिंग काय असतं, शूटिंग कसं केलं जातं, याचं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही घ्या आणि मग तुम्ही तुमचं डिव्हिजन ठरवा की मला कुठल्या याच्यात काम करायचंय. नक्कीच. आणि अशा काही प्रकरणात तुम्हाला माझी हेल्प लागली तर मला आवडेल, तुम्ही या, मी तुम्हाला नक्की सगळ्यांना ज्यांना ज्यांना याच्यात इंटरेस्ट आहे त्याच्यात गाईड करेल. अगदी मला हा प्रश्न ओघानेच विचारायचा होता की अशा ठिकाणी म्हणजे नेमकं कुठे योग्य मार्गदर्शन मिळू शकेल हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तुमचा पर्याय तर तुम्ही सांगितलं, तर आणखीन काही आणि याला पर्याय आहेत का? मी सांगेल की हो ऑफकोर्स आहे, कारण समजा मी इथं आहेत, कोणाला पुणे मुंबई अजून कुठे मार्गदर्शन किंवा अजूनही कुठल्या गावात हवं असेल तर त्यांनी जिथे आमच्यासारखे ऑडिओ व्हिडिओ प्रोडक्शन हाऊस आहे ना तिथे जा. जसं आपण बघा कुठलाही कोर्स शिकलो किंवा अगदी डॉक्टर MBBS घेतला तरी इंटर्नशिप करावी लागते, बरोबर. तर तसं ऍक्च्युअल जिथे काम चालतं, जिथे फिल्म्स बनवल्या जातात, जिथे ऍड बनवल्या जातात, तिथे जाऊन प्रॅक्टिकल वर्क करा. त्याच्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की एक्झॅक्टली तुम्हाला काय आवडतंय. बरोबर. आणि मला वाटतं की ते नॉलेज तुम्हाला खूप हेल्पफुल राहील. नक्की नक्की, खूप छान मार्गदर्शन आपण केलं. मला वाटतं याच्यामध्ये आणखीन एक असाही प्रकार येऊ शकतो की ऑनस्क्रीन काम करणं आणि ऑफस्क्रीन काम करणं हे दोन्ही गोष्टी आहेत. बऱ्याचदा ऑफस्क्रीन काम करण्यालाही लोक प्राधान्य देतात, कारण की तिथे जास्त क्रिएटिव्हली किंवा तिथे जास्त मोठी जबाबदारी असते. याच्याबद्दल आपण काय सांगाल? मी आता बिहाइंड द कॅमेरा काम करते म्हणून त्याला छान म्हणते असं नाही. मी खरं सांगते, बिहाइंड द कॅमेराला तुम्हाला वर्कचं एज मोठं असतं. कारण फ्रंट ऑफ कॅमेरा तुम्हाला एक एज लिमिट असतं, काही काळानंतर किंवा बाकी पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला लागतात. पण टेक्निकल म्हणून जर का तुम्ही काम करत असाल तर त्याला रिटायरमेंट एजच नाहीये. खरं. तुम्हाला हवं तेवढा वेळ, हवं तसं तुम्ही काम करू शकता. त्याच्यामुळे मी सांगेल टेक्निकल काम करताना आणि तुम्हाला समाधान पण खूपच मिळतं आणि आवडणारं काम वाटत नाही. त्याच्यामुळे बिहाइंड द कॅमेरा कधी पण उजवं असं माझं मत आहे. नक्की नक्की. मधुराजी, खूप छान आपला आजचा संवाद रंगला आणि खूप छान पद्धतीने आपण सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि कशा पद्धतीने हे फील्ड वेगळं आहे हेही आपण सगळ्यांना छान समजावून सांगितलं. आज आपण इथे आलात, इतक्या व्यस्त शेड्यूलमधनं आपण छान हा वेळ दिलात आणि इतकी छान माहिती दिली, त्याच्याबद्दल रेडिओ विश्वासच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद. देविका, तुझे पण खूप खूप आभार आणि ऑफकोर्स रेडिओ विश्वासनी मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्यासाठी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. जिंदगी हाँ जिंदगी, जिंदगी